नमस्कार मित्रांनो, मी विशाल पारधी आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे बिग ग्लोरी एच मराठीमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेशो आणि प्रपोर्शन म्हणजे गुणोत्तर व प्रमाणचे जे उरलेले क्वेश्चन होते ते आज पूर्ण करणार आहोत। म्हणजे आज आपण हा पूर्ण चॅप्टर संपवणार आहोत, ठीक आहे। तर उरले आणि महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते आज आपण स्टार्ट करणार आहोत आणि याच्यानंतर आपण एका नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत, ठीक आहे। तर मी वळत आहे आजच्या पहिल्या प्रश्नाकडे। तर आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, एक व्यक्ती के पास कुछ गाय तथा कुछ मुर्गियाँ थी, ठीक है। म्हणजे एका व्यक्तीकडे काही गाय आणि काही कोंबड्या होत्या। यदि उनके कुल 48 सिर तथा 140 टांगे हो, म्हणजे त्या सर्वांची मिळून एकूण 48 काय म्हणू शकतो आपण त्यांना तोंड होते आणि 140 त्यांचे पाय होते, ठीक आहे। किंवा 48 त्यांचे डोके होते आणि 140 त्यांचे पाय होते, ठीक आहे। तो मुर्गियों की संख्या कितनी है? तर तिथं जे मुर्गिया म्हणजे कोंबड्या, तर त्यांची संख्या किती असते, ठीक आहे। तर अशी उदाहरणं मी तुम्हाला घेतली आहेत, ठीक आहे। तर काय म्हणता बघा, जे कोंबड्या असतील म्हणजे जे मुर्गिया म्हणजे कोंबड्या आणि जे गाय, ठीक आहे। तर मुर्गी जे आहेत म्हणजे जे कोंबड्या आहेत त्यांच्या पायांची संख्या किती असेल मित्रांनो? 2। आणि जे गाय आहेत त्यांच्या पायांची संख्या किती असेल? 4, ठीक आहे। तर आपण ह्या 4ला 2-2 मध्ये वाटून टाकू। का बरं? कारण की इकडे कोंबड्यांची जी संख्या जी आहे म्हणजे पायांची ते किती आहे? 2 आहे, ठीक आहे। म्हणजे इकडे 2-2चा एक ग्रुप बनला। आता तिथं काय म्हटलं, त्यांच्या एकूण जे डोके आहेत त्यांची संख्या किती आहे? 48। म्हणजे जर मी 48 गुणिला 2 करत आहे तर 48 दुणे होतात 96। 48 दुणे किती होतात? 96। पण त्यांनी म्हटलं काय, एकूण पायांची संख्या 140। अरे इथं निघली 96 निघली ना त्यांच्या पायांची संख्या, आणि तो म्हणत आहे 140। मग एक्स्ट्राचे पाय कुठून आले? तर आपण काय करू, 140 - 96। 140 - 96 जर केलं तर किती येतील मित्रांनो? इथं बघा 44। किती येतील? 44। आता हे जे 44 एक्स्ट्रा पाय आले ते कोणाचे असतील? ते जे 44 पाय आहेत, इकडे गायचे पाय 2 एक्स्ट्रा आलेत म्हणूनच तर हे इकडे 44 पाय एक्स्ट्रा झाले ना। आता प्रत्येकीचे 2 पाय एक्स्ट्रा आणि 44 पाय आहेत, मग त्या गायींची संख्या किती असेल? तर 44 भागीला 2 करून टाका, म्हणजे किती येईल? 22। याचा अर्थ जे तिथं गायी आहेत त्यांची एकूण संख्या किती आहे? म्हणजे किती आहे मित्रांनो? 22 आहे। आणि त्यांनी म्हटलं काय, एकूण त्यांच्या डोक्यांची संख्या किती आहे? 48। अरे मग 22 जर गायांची संख्या आहे म्हणजे 48 पैकी 22 गाय आहेत, तर उरले जे असतील ते कोंबड्या असतील। आता 48 मधून जर आपण 22 मायनस केले, 48 मधून जर तुम्ही 22 मायनस करता तो उरतील किती? 26। 48 मधून जर 22 मायनस केले आपण तो उरतात किती? 26। म्हणजेच तिथे जे कोंबड्या आहेत, तिथे जे मुर्गे आहेत त्यांची एकूण संख्या किती आहे? ते आहे 26। पुढे प्रश्न आहे मित्रांनो, एक मिश्रण में स्पिरिट तथा पानी का अनुपात 3 को 2 है। म्हणजे एका मिश्रणात स्पिरिट म्हणजे ॲसिड आणि पानी, ठीक है, यांचे गुणोत्तर किती आहे? 3 ला 2 आहे। यदि इसमें स्पिरिट की मात्रा पानी की मात्रा से 3 लीटर अधिक हो, म्हणजे त्या मिश्रणात स्पिरिटची जो मात्रा आहे ते पाणीपेक्षा किती अधिक आहे? 3 लीटरने अधिक आहे। तो मिश्रण में स्पिरिट की मात्रा कितनी है? तर त्या मिश्रणात स्पिरिट किती आहे एवढं विचारलं आपल्याला, ठीक आहे। बघा, स्पिरिट यस पकडत आहे आणि पाणी म्हणजे वॉटर डब्ल्यू पकडत आहे, ठीक आहे। यांचा गुणोत्तर किती आहे मित्रांनो? 3 ला 2 आहे। 3 ला 2 आहे, ठीक आहे। आता 3 ला 2 आहे। आता बघा, गुणोत्तरात हा जो स्पिरिट आहे हा पाण्यापेक्षा किती जास्त दिसत आहे आपल्याला? हा जो आहे हा पाण्यापेक्षा 1 ने अधिक दिसत आहे, बरोबर आहे। हा 2 आहे, हा 3 आहे, म्हणजे हा याच्यापेक्षा 1 ने अधिक आहे। आणि ॲक्च्युअलमध्ये तो लिटरमध्ये किती म्हणत आहे? 3 ने अधिक आहे, 3 लिटरने अधिक आहे। याचा अर्थ काय झाला? हा जो 1 आहे, हा जो 1 रेशो आहे हा 3 लिटरचा बरोबर। हा जो 1 रेशो आहे हा कितीच्या बरोबर आहे? 3 लिटरचा बरोबर आहे। तर वॉटर किती असेल? 1 रेशो बरोबर 3, तर 2 रेशो बरोबर किती असेल? गुणिला 3, म्हणजे हा 6 लिटर आणि हा किती असेल? गुणिला 3, म्हणजे किती? 9 लिटर। तर आपल्याला प्रश्नात काय विचारलं आता मित्रांनो, की मिश्रण में स्पिरिट की मात्रा किती आहे, म्हणजे त्या मिश्रणात स्पिरिट किती आहे? तर त्या मिश्रणात स्पिरिट किती आहे? 9 लिटर आहे। किती आहे? 9। पाणी विचारलं असतं तर किती झालं असतं मित्रांनो? 6 लिटर झालं असतं, बरोबर आहे। आणि एकत्र जर विचारलं असतं तर किती झालं असतं? 3 + 2 म्हणजे 5, 5 गुणिला 3 म्हणजे 15 लिटर झालं असतं। म्हणजे प्रश्न कसंही विचारू द्या, आपलं कॉन्सेप्ट जर क्लिअर असलं तर आपण त्या प्रश्नाचं उत्तर कसंही काढू शकतो, ठीक आहे। पुढील प्रश्न आहे मित्रांनो, एक परिवार में चावल, मछली तथा तेल पर किए गए खर्चों का अनुपात 12 को 17 को 3 है। जे एक परिवार आहे मित्रांनो, त्यामध्ये तांदूळ, मासे
आणि तेल यांच्यावर जो आपण खर्च करतो, ठीक है, त्यांचे गुणोत्तर किती आहे, 12 ला 17 ला 3 है। ओके, इनके मूल्यों में क्रमशः 20%, 30% तथा 50% वृद्धि होने पर, म्हणजे त्यांची जी किंमती आहेत त्यांच्यात 20%, 30% आणि 50% वाढ झाली, ठीक है, होने पर परिवार के इन तीनों मदों पर खर्च में कितनी वृद्धि होगी, म्हणजे जर आता त्यांचे खर्च वाढत आहे 20%, 30% आणि 50%, तर एकूण खर्चावर किती टक्के वाढ झाली, ठीक आहे, असं आपल्याला विचारलं, ठीक आहे। ओके, बघा, तर तो खर्चाचा गुणोत्तर किती आहे, 12 ला 17 ला किती आहे, 3 आहे, ठीक आहे। या गुणोत्तरात ते खर्च करतात, ठीक आहे, ते तांदूळ, मासे आणि काय म्हणतात त्याने, तेल। ओके, आता काय होत आहे, हा जो तांदूळ आहे, चावल आहे, याच्यावर किती टक्के वाढ झाली, 20%। आता 20% याची किती होतील मित्रांनो, याचे जर 20% काढले आपण, याचे 20% काढले तर 20% कसं बघा, हा तर पूर्ण 100% आहे, ठीक आहे। एक संख्या सोडला ना आपण पॉईंट दिला, म्हणजे जसं हा 12 आहे, हा पूर्ण 100% झाला। एक संख्या सोडून जर आपण पॉईंट दिला तर हे होते याचे 10%, बरोबर आहे। 10% किती झाले, 1.2, तर 20% किती होतील, 2.4, किती होतील, 2.4। आता बघा, ह्या 17चे 30% काढायचे आहेत आपल्याला। आता बघा, एक संख्या सोडली म्हणजे 1.7 हा झाला 10, तर आपल्याला 30% काढायचे आहेत, तर म्हणजे 17 × 51 म्हणजे 5.1, बरोबर आहे। त्याच्यानंतर हे झाले याचे किती, 30%। आता याची किती, 50%, याचे 50% किती होतील मित्रांनो, याचे 50% होते याच्या अर्धे, म्हणजे किती होतील, 1.5, बरोबर आहे। याचे 50% म्हणजे किती झाले, 1.5। आता एकंदरीत किती खर्च वाढला मित्रांनो, बघा एकंदरीत किती खर्च वाढला, बघा हे किती झाले, 4 आणि 1, 5 आणि 5 10, 10 म्हणजे 1, ठीक आहे। त्याच्यानंतर 2 आणि 5, 2 आणि 5 7, 7 आणि 1 8, 8 आणि तो 1 म्हणजे किती झाले, 9, म्हणजे 9 खर्च वाढला। कितीवर वाढला, अगोदर खर्च किती होता, 17 आणि 3 20, 20 आणि 10 30, 30 आणि 2 32, 32 वर 9 खर्च वाढला। किती वाढला, 9 खर्च वाढला, किती, 32 वर। तर आपल्याला शेकडेवारी काढायचे आहे, तर 100 वर किती, ठीक आहे। तर इथं 25 × 100 आणि इथं किती होईल, 832, ठीक आहे। तर 25 9 किती होईल मित्रांनो, 225, 25 9 225 अपॉन 8, बरोबर आहे। 25 9 225 अपॉन 8, म्हणजे इथं जर भाग तोडला तर आपला किती होईल, 8 दुने 16, 8 दुने 16, ठीक आहे। 8 दुने 16 म्हणजे उरले 6, बरोबर आहे। 8 8 64 म्हणजे उरलं किती, 1 अपॉन 8, बरोबर आहे। म्हणजे 28.1/8% त्यांचा ओव्हरऑल खर्च वाढेल, किती, 28.1/8%। पुढील प्रश्न आहे मित्रांनो, एक वृत्त तथा एक वर्ग के क्षेत्रफल समान आहे। वृत्त म्हणजे होते वर्तुळ मित्रांनो, ठीक आहे, आणि वर्ग म्हणजे चौकोन, ठीक आहे। एक वृत्त तथा एक वर्ग के क्षेत्रफल समान आहे, म्हणजे एक वर्तुळ आणि एक चौकोन याचे क्षेत्रफळ काय आहेत, सारखे आहेत। वर्ग की भुजा तथा वृत्त की त्रिज्या का अनुपात क्या है, म्हणजे वर्गाची म्हणजे चौकोनाची जे बाजू आहे, भुजा म्हणजे बाजू, आणि वर्तुळाची जे त्रिज्या यांचे गुणोत्तर किती, एवढंच विचारलं आहे, ठीक आहे। बघा आपल्याला काय विचारलं आहे, बघा आपल्याला काय विचारलं आहे, वृत्त तथा वर्ग का क्षेत्रफळ समान आहे। आता जो वर्तुळाचा क्षेत्रफळ राहते हा चौकोनाच्या क्षेत्रफळाच्या समान आहे म्हणते, म्हणजे याचा क्षेत्रफळ किती असते, πr² आणि याचा क्षेत्रफळ किती असते, याची बाजू जर a पकडली आपण तर a²। इथपर्यंत समजलं। आपल्याला काय म्हटलं, वर्ग की भुजा, ठीक आहे, वर्ग की भुजा तथा वृत्त की त्रिज्या, वर्ग की भुजा तथा वृत्त की त्रिज्या, म्हणजे हा याच्या छेदात चालला जाईल, म्हणजे काय होईल, पाय बरोबर a² अपॉन r², ठीक आहे। अच्छा याच्या छेदात काही नाही म्हणजे 1 राहील, बरोबर आहे, याच्या छेदात काही नाही म्हणजे 1 राहील। आता आपल्याला काय विचारलं, वर्ग की भुजा तथा वृत्त की त्रिज्या का अनुपात क्या है, तर बघा जर याचा वर्गमूळ काढला आपण तर हा काय होईल, a/r। आता इकडे वर्गमूळ काढला तर ह्या साईडलाही वर्गमूळ काढायला लागेल, म्हणजे हा किती होईल, वर्गमुळात पाय अपॉन 1च्या वर्गमूळ किती येईल, 1च, बरोबर आहे। म्हणजेच त्या चौकोनाची बाजू आणि त्या वर्तुळाची त्रिज्या याचा गुणोत्तर किती येईल मित्रांनो, वर्गमुळात π/1, किती येईल, वर्गमुळात π/1 येईल। पुढील प्रश्न है मित्रांनो, 2 गोलों के संपूर्ण पृष्ठों के क्षेत्रफल का अनुपात 1:4 है। गोलों का म्हणजे गोळा, ठीक आहे, 2 गोळे आहेत त्यांचे एकूण जे पृष्ठफळ आहे
त्यांच्या क्षेत्रफळाचा म्हणजे एकूण पृष्ठफळांचा जो अनुपात आहे, गुणोत्तर आहे, तो सारखा आहे, एवढं म्हटलं आहे त्यांनी. इनके आयतनों का अनुपात क्या होगा. आयतन म्हणजे होते मित्रांनो घनफळ. काय होते, घनफळ. म्हणजे त्यांचा घनफळाचा गुणोत्तर किती राहील एवढंच विचारलं आहे. ठीक आहे. आता बघा आपण, मी तुम्हाला बेसिकली सांगतो, मग शॉर्टकट ट्रिक सांगतो याची. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, जो गोळा राहते ना त्याच्या एकूण पृष्ठफळाचं सूत्र काय आहे, 4πr². किती आहे, 4πr². ठीक आहे. आता एक गोळा पकडत आहे मी, 4πr1² ते, आणि त्याच्यानंतर दुसरा गोळा 4πr2². ठीक आहे. तर याचे जे क्षेत्रफळ आहे त्याचा गुणोत्तर किती दिला आहे, 1/4 दिला आहे त्यांनी, 1/4 दिला आहे. ठीक आहे. तिथून बघा 4ला 4 कॅन्सल, पायला पाय कॅन्सल, म्हणजे r1² अपॉन r2² हा किती येत आहे मित्रांनो, 1/4. तर मला इथून सांगा r1 अपॉन r2 किती येईल मित्रांनो. जर वर्गमूळ काढला तर ह्या साईडला पण वर्गमूळ निघेल, म्हणजे इथं वर्गमूळ 1 आणि 4चा वर्गमूळ किती येईल, 2. म्हणजे जो त्रिज्यांचा जो गुणोत्तर आहे तो किती येईल, 1/2 येईल. किती येईल, 1/2. तर आता बघा त्यांचं घनफळाचा आपल्याला गुणोत्तर विचारला, उनके आयतनों का अनुपात क्या होगा. घनफळांचा आपल्याला काय विचारलाय, गुणोत्तर विचारलाय. तर बघा घनफळ काय असते, गोळ्याचं घनफळ असते 4/3πr². ठीक आहे. 4/3πr³ म्हणजे 4/3πr1³ अपॉन 4/3πr2³. ठीक आहे. बघा इथून 4/3 कॅन्सल, त्याच्यानंतर पायला पाय कॅन्सल. ठीक आहे. आता बघा r1 किती आहे मित्रांनो, 1 म्हणजे 1/3 आणि r2 किती आहे, 2, 2/3 म्हणजे किती येईल, 1 आणि 2/3 किती येईल, 8. म्हणजे जो घनफळ आहे त्यांचा जो गुणोत्तर येईल ते किती येईल, 1/8 येईल. किती येईल, 1/8. तर याचा जर आता शॉर्टकट काढायचं असेल तर कसं काढायचं मित्रांनो, जो आपल्याला क्षेत्रफळाचा गुणोत्तर दिलं असते, म्हणजे इथं किती दिलं आहे, 1/4. ठीक आहे. हा जो 1/4 गुणोत्तर दिला आहे याच्या अगोदर वर्गमूळ काढून टाकायचा, म्हणजे हा अख्ख्या रेशोचा म्हणजे किती येईल, 1/2. ठीक आहे. म्हणजे 1चा वर्गमूळ 1, 4चा वर्गमूळ 2. हा जो रेशो निघते हा कशाचा राहते, हा त्रिज्यांचा गुणोत्तर राहते. ठीक आहे. आता आपल्याला त्रिज्यांचं गुणोत्तर मिळालं आहे, आपल्याला त्याचं आता घनफळाचं गुणोत्तर काढायचं. काय करायचं, आता घनफळाचं जर गुणोत्तर काढायचं आहे तर हा जो त्रिज्यांचं गुणोत्तर निघला आहे याचा घन करून टाकायचा. ठीक आहे. म्हणजे याचा घन केल्यावर 1चा घन किती येईल, 1 आणि हा 2चा घन किती येईल, 8. तर हा होऊन जाईल त्यांच्या घनफळांचा गुणोत्तर. ठीक आहे. एवढं सोपं आहे. ठीक आहे. याच्या अगोदर जे मी सांगितलं तुम्हाला ते डिटेल्सने सांगितलं, आणि जर तुम्हाला शॉर्टकटनी काढायचं आहे तर या पद्धतीने तुम्ही काढू शकता. पुढील प्रश्न मित्रांनो, एक बेलन तथा एक शंकु के आधारों की त्रिज्या एक समान है तथा उनके आयतन समान है. ठीक आहे. एक बेलन, बेलन म्हणजे दंडगोल, इंग्लिशमध्ये आपण त्याला सिलेंडर म्हणतो. ठीक आहे. तथा एक शंकू. ठीक आहे. शंकू म्हणजे जे टोपी असते बड्डेची, बस ती. ठीक आहे. शंकू के आधारों की म्हणजे आधार म्हणजे खालची त्रिज्या. ठीक आहे. म्हणजे बघा सिलेंडर कसं असते मित्रांनो, असं. ठीक आहे. तर हा खालचा आधार. ठीक आहे. आणि एक शंकू. ठीक आहे. ह्या शंकू. ठीक आहे. म्हणजे आईस्क्रीमचा कोन पकडा, याचा हा खालची त्रिज्या. ठीक आहे. हा खाली एक सर्कल असेल वर्तुळ. ठीक आहे. याची त्रिज्या, हे दोघांची त्रिज्या सारखी आहे म्हणत आहे, आणि दोघांचे जे घनफळ आहेत, ठीक आहे, आयतन म्हणजे घनफळ तेही समान आहेत. आता याचा घनफळ काय असतं मित्रांनो, πr²h, आणि याचा घनफळ किती असते, 1/3 πr²h. ठीक आहे. आता त्यांनी काय म्हटलं आहे, दोघांची त्रिज्याही सारखी आहे आणि दोघांचे घनफळही सारखे आहेत. ठीक आहे. दोघांची त्रिज्याही सारखी आहे आणि दोघांचे घनफळही सारखे आहेत. तर बरोबरचं चिन्ह देऊन आपण दोघंही सारखं केलं. ठीक आहे. तो उनके ऊंचाइयों का अनुपात क्या होगा. तर बघा त्रिज्या सारखी आहे दोघांची, फक्त जे उंची आहे ते वेगवेगळे आहे. याला h1 पकडू, याला h2 पकडू. ठीक आहे. तिथून काय होईल बघा, पायला पाय कॅन्सल झाला, त्याच्यानंतर r पण समान आहे तर rला r कॅन्सल झाला. ठीक आहे. म्हणजे किती होईल बघा, h1 बरोबर 1/3 h2 होईल. बरोबर आहे. आता हा h1 आहे, याला h2ला याच्या अपॉनमध्ये आता काय म्हणजे कसं होईल, h1 अपॉन h2 बरोबर किती होईल, 1/3 होईल. 1/3 म्हणजे याची त्रिज्या कोणाची, हा दंडगोल म्हणजे जो बेलन आहे, आणि याची त्रिज्या नाही, याची हाईट, याची उंची, आणि हा जो कोन आहे याची उंची. बरोबर. याची उंची आणि याची शंकूची उंची यांचा जो गुणोत्तर येईल तो किती येईल, 1/3 म्हणजे किती येईल, 1/3 येईल. किती येईल, 1/3 येईल. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, एक घनाभ का आयतन 64,000 घन सेंटीमीटर आहे. एक घनाभ म्हणजे काय असते, लंब इष्टिकाची ती ज्याला आपण म्हणतो. त्याच्यापेक्षा आणखी सिंपल पाहिजे तर वीट कशी राहते ते बघा. वीट अशी राहते है ना मित्रांनो, वीट अशी राहते.
ठीक आहे, 3D मध्ये. ठीक आहे, तर ही जी आहे लंब इष्टिकाची ती याचं आयतन, ठीक आहे, घनफळ म्हणजे आयतन दिलं आपल्याला म्हणजे घनफळ हा किती आहे 64 घन सेंटीमीटर आहे. ठीक आहे, 64 नाही 64,000. ठीक आहे, 64,000 घन सेंटीमीटर आहे. ठीक आहे, घन सेंटीमीटर आहे. उनके भुजाओं का अनुपात म्हणजे त्यांचे जे बाजू आहेत त्यांचे गुणोत्तर किती दिलं आहे 1 को 2 को 4 आहे, म्हणजे 1 ला 2 ला 4 आहे. तो सबसे बड़ी भुजा की लंबाई कितनी होगी. ठीक आहे, तर सर्वात मोठी जे बाजू आहे त्याची लांबी किती असेल एवढा विचारला आपल्याला. ठीक आहे, तर ही जी लंब इष्टिकाची ती आहे किंवा हा जो घन हे आहे आयत आपल्याला आपण लायत ना म्हणून. ठीक आहे, हा याला म्हणू शकतो आपण लंब इष्टिकाची ती. जर याचं घनफळ काढायचं असेल तर त्याचं सूत्र काय मित्रांनो लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची. का असते लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची. आता ते बाजू आहेत त्यांचं गुणोत्तर किती दिलेलं आहे 1 ला 2 ला 4. ठीक आहे, 1 ला 2 ला 4. तर आपण याला पकडू 1x ला 2x ला 4x. ठीक आहे, म्हणजे किती होईल मित्रांनो हा घनफळ आहे 64,000 बरोबर 1x गुणिला 2x गुणिला 4x. बरोबर आहे. तर बघा इथून किती व्हायचं आहे 4 2 8 8 1 8. ठीक आहे, म्हणजे 8x घन 1 2 3 बरोबर आहे 3x आहेत तर x घन बरोबर किती होईल 64,000. ते इथून भाग तुटलं मित्रांनो 8चा म्हणजे 8,000 बरोबर किती होईल x घन म्हणजे x ची किंमत किती येईल मित्रांनो 2 आणि हे 3 शून्यात याच्या होऊन जाईल 1 शून्य. बरोबर आहे, 8चा घनमूळ किती येते 2 आणि 3 शून्यात भागीला 3 म्हणजे किती येईल 1 शून्य. ठीक आहे, म्हणजे x ची किंमत किती आली 20. x ची किंमत किती आली 20. आपल्याला काय विचारलं तर सर्वात मोठी जे बाजू आहे तिची लांबी किती राहील तर सर्वात मोठी बाजू इथून कोणती तिथं दिसत आहे 4x म्हणजे 4 गुणिला 20 म्हणजे किती होईल 20च्या 80 सेंटीमीटर. किती होईल 80 सेंटीमीटर त्या लंब इष्टिकाची तिची सर्वात लांब बाजू राहील. पुढील प्रश्न आहे मित्रांनो एक मिश्रण में तांबे तथा जस्ते का अनुपात 5 को 2 है. ठीक आहे, म्हणजे एका मिश्रणात तांबा आणि जस्ता म्हणजे झिंक. ठीक आहे, याचे अनुपात किती आहे म्हणजे गुणोत्तर किती आहे 5 ला 2 आहे. यदि 17 kg 500 ग्राम मिश्रण में म्हणजे तो मिश्रण कितीचा 17 किलोग्राम आणि 500 ग्राम मिश्रण में 1.250 किलोग्राम जस्ता मिला दिया जाए तो नए मिश्रण में तांबे तथा जस्ता का अनुपात क्या होगा. म्हणजे 17 किलोग्राम आणि तो 500 ग्राम हा जो मिश्रण आहे यामध्ये आपण 1.250 किलोग्राम जर जस्ता म्हणजे झिंक त्यामध्ये ॲड केलं तर नवीन जो मिश्रण बनेल त्याच्यात जस्ता आणि जो तांबा आहे यांचा गुणोत्तर किती राहील एवढं आपल्याला विचारलं. ठीक आहे, तर बघा कॉपर म्हणजे तांबा आणि झिंक म्हणजे जस्ता. ठीक आहे, तर यांचा जे आपल्याला रेशो दिला आहे ते किती दिला आहे 5 ला 2. ठीक आहे, ओके. आता हे सगळे मिळून एक मिश्रण बनतं आणि त्या मिश्रणाची व्हॅल्यू किती आहे तो किती वजनाचा 17 kg आणि 500 ग्राम. ठीक आहे, म्हणजे हा पूर्ण जो मिश्रण हा किती आहे 17.5 kg म्हणू शकतो आपण याला. ठीक आहे, आता ह्या सगळ्याची व्हॅल्यू किती येतं हा सगळा मिळून असता हा बनेल ना. बरोबर आहे, एकूण मिश्रण म्हणजे 5 आणि 2 7 हा 7 कोणाचा बरोबर आहे 17.5 च्या बरोबर. तर एक रेशो किती तुटेल मित्रांनो 17 2 म्हणजे 7 2 14 उरले 3 त्याच्यानंतर 0.7 35 म्हणजे एक रेशो 2.5 मध्ये तुटला. किती मध्ये तुटला 2.5 मध्ये. ठीक आहे, तर हा 5 रेशो बरोबर किती होईल 25 5 125 म्हणजे 12.5 आणि हा जो 2 रेशो हा किती येईल 2.5 2 5 बरोबर आहे. म्हणजे तो जो मिश्रण आहे 17.5 kgचा त्याच्यामध्ये 5 kg झिंक आहे म्हणजे जस्ता आणि 12.5 kg काय आहे कॉपर आहे म्हणजे तांबा आहे. आता काय केलं आपण याच्या मिश्रणात आपण 1.250 ठीक आहे 250 किलोग्राम आपण काय केलं झिंक म्हणजे जस्ता ॲड केलं. आता बघा आपण इथं आपण कॉपर ॲड केलो का नाही म्हणजे हा तर जसं तसंच राहील. ठीक आहे, इथं आपण ॲड केलं जस्ता ते याचं वजन किती होऊन जाईल आता 6.250 बरोबर. आता बघा इथं पॉईंट नंतर 1 2 3 संख्या इथं पॉईंट नंतर एकच संख्या येतं इथं आपण आणखीन 2 संख्या देऊ बरोबर आहे म्हणजे आता बॅलन्स झालं. ठीक आहे, आता बघा 0 ला 0 कॅन्सल झाला म्हणजे हा किती झाला पॉईंट नंतर इथेही 2 संख्या पॉईंट नंतर इथेही 2 संख्या म्हणजे 1250 रेशो 625. तर बघा साइन 2 12 25 2 50 बरोबर आहे म्हणजे 625 2 1250 बरोबर आहे म्हणजे इकडे येईल 1 आणि इकडे येईल 2 म्हणजेच त्या नवीन मिश्रणात तांबा आणि जस्ता यांचे गुणोत्तर किती राहील 2 ला 1 राहील. किती राहील 2 ला 1.
पुढील प्रश्न है मित्रांनो, सोने तथा तांबे के दो मिश्रणों ए तथा बी में ए धातु क्रमशः 7:2 तथा 7:11 के अनुपात में है. ठीक आहे. सोना आणि तांबे यांचे दोन मिश्रण आहेत वेगवेगळे, ए आणि बी. त्या दोन मिश्रणामध्ये सोने आणि तांबे यांचे गुणोत्तर कसे आहेत? ए जो मिश्रण आहे त्याच्यात 7:2 आहेत सोना आणि तांबा, आणि जो बी मिश्रण आहे त्याच्यामध्ये सोना आणि तांबा 7:11 या गुणोत्तरात आहेत. ठीक आहे. ओके. दोनों मिश्रणों को बराबर मात्रा में मिलाकर, ठीक आहे, म्हणजे दोन्ही जे मिश्रण आहेत त्यांना समान मात्रात मिक्स केलं, मिश्रण सी बनाया गया, म्हणजे नवीन मिश्रण आपण सी बनवलं. सी में सोना तथा चांदी का अनुपात, सोना तथा तांबे का अनुपात कितना है? ठीक आहे. तो जो नवीन मिश्रण आहे त्याच्यात सोना आणि तांबा यांचा गुणोत्तर किती आहे ते काढायचे आपल्याला. ठीक आहे. ओके. तर बघा, सोनाला आपण AU त्याचं सांकेतिक चिन्ह घेऊ आणि तांबा म्हणजे CU. ठीक आहे. याच्यामध्ये आता दोन मिश्रण आहेत मित्रांनो. ए मध्ये हा सोना आणि तांबा किती आहे? 7:2 गुणोत्तरात, आणि बी मध्ये तो आहे 7:11 गुणोत्तरात. ठीक आहे. आता आपण काय करू, इथं बघा, इथं एकूण मिश्रण किती होईल? 7 आणि 2 9, आणि इथं एकूण मिश्रण किती होईल? 7 आणि 11 18. तर अगोदर काय करू, आपण दोघांनाही बॅलन्स करून टाकू. ठीक आहे. आता बॅलन्स कसं करायचं? 9 आणि 18 यांच्या एलसीएम किती आहे मित्रांनो? 18. तर 18 म्हणजे याला 18 बनवण्यासाठी दोन्ही गुणून टाकाय, हा आता ऑलरेडी 18 आहे म्हणजे याला 1 ने, म्हणजे याचा अर्थ काय होईल? ह्या दोन्ही इकडेही गुणू आपण, ह्या दोन्ही इकडेही गुणू, म्हणजे हा किती होईल? ए आता नवीनमध्ये ए होईल 7 2 14, आणि हा बे 2 4. ठीक आहे. आणि बी मध्ये किती येईल मित्रांनो? बघा, 7 1 7, आणि हा किती होईल? 11 1 11. बरोबर. म्हणजे इथेही 18 झाला, इथेही 18 झाला. आता म्हणजे ते बरोबर झाले. आता दोघांना मिक्स करू. आता दोघांना मिक्स केल्यावर काय होईल? 14 आणि 7 21 झालेत, आणि हे किती झाले? 11 आणि 4 15 झालेत. आता इथं भाग तुटते का? हो, 3चा भाग तुटत आहे. 3 5 15 आणि 3 7 21, म्हणजे जो नवीन मिश्रण आपण बनवत आहोत सी, त्याच्यामध्ये सोना आणि तांबा जो आहे याची गुणोत्तर किती राहील? 7ला किती राहील? 5 राहील. किती राहील? 7ला 5. जो नवीन आपण मिश्रण बनवू त्याच्यात सोना आणि तांबा याचा गुणोत्तर राहील. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, एक मिश्रण में दूध और पानी क्रमशः 4:3 के अनुपात में. ठीक आहे. म्हणजे एका मिश्रणात दूध आणि पाणी यांचे जे गुणोत्तर आहे ते किती आहे? 4:3 आहे. ठीक है. इस मिश्रण में 6 लीटर पानी डाल देने पर, म्हणजे आपण त्या मिश्रणात 6 लीटर पानी टाकले, दूध और पानी का अनुपात 8:7 हो जाता है. ठीक आहे. म्हणजे 6 लीटर आपण पाणी टाकलं तर तो जो गुणोत्तर आहे दूध आणि पाण्याचा तो किती होते? 8:7 होते. तो मूल मिश्रण में दूध की मात्रा कितनी है, म्हणजे जो मूळचा मिश्रण आहे त्याच्यात दुधाची क्वांटिटी किती आहे ते विचारलं आपल्याला. ठीक आहे. तर ठीक आहे, मिल्क अँड वॉटर याच्यात किती होतं अगोदर? 4:3 या रेशोमध्ये दूध आणि पाणी होतं. ठीक आहे. आता आपण काय केलं? 6 लीटर आपण पाणी टाकलं. 6 लीटर आपण काय केलं? पाणी टाकलं 6 लीटर. ओके. तर हाच जो गुणोत्तर आहे आता किती झाला? 8:7 झाला. हा किती झाला? 8:7 झाला. मला एक गोष्ट सांगा मित्रांनो, आपण तर या मिश्रणात फक्त पाणी टाकलं आहे ना, आपण दूध टाकलं का? नाही ना. म्हणजे दुधाची जेवढी क्वांटिटी अगोदर होती तेवढीच क्वांटिटी आताही पाहिजे ना. दुधाचा तो गुणोत्तर बदलला पाहिजे. आपण ॲड काय केलं? आपण फक्त पाणीच तर ॲड केलं आहे ना. म्हणजे दूध जेवढा अगोदर होता तेवढाच आता पण आहे, पण इथं तर दूध चेंज झालं आहे. तर आपण काय करू? ह्या दुधाला सारखं करून टाकू. आता किती आहे? 8, म्हणजे अगोदरही 8 करून टाकू. म्हणजे याला 8 बनवण्यासाठी किती मल्टिप्लाय करावं लागेल? दोन्ही. तर या पूर्ण टर्मला आपण दोन्ही मल्टिप्लाय करून टाकू. म्हणजे किती होईल? 4 2 8, आणि हे 3 2 6, आणि नंतरचा क्वांटिटीचा गुणोत्तर किती आहे? 8:7. म्हणजे इथं बघा काय झालं आहे, अगोदर जेवढं होतं तेवढंच आता आहे. बरोबर आहे. याचा जो गुणोत्तर आहे तो चेंज झाला का? दुधाचं नाही. इकडे आता पाण्याचं चेंज झालं बघा. पहिले 6 होता, आता 7 झाला. म्हणजे कितीने वाढला? 1ने. आणि हा 1 कितीच्या बरोबर आहे? 6च्या बरोबर. 1:6 लिटरचा बरोबर आहे. तर बघा अगोदर तिथं मिल्क किती होतं? दूध किती होतं? 8. तर 8 × 6 करून टाका. म्हणजे 8 × 6 म्हणजे 6 48 लिटर. म्हणजेच अगोदरचा जो मिश्रण होता त्याच्यात जे दुधाची मात्रा होती किंवा दूध किती होतं तर तो 48 लिटर होता. ठीक आहे. आता जर प्रश्न असा विचारला की अगोदर पाणी किती होतं तर 6 36 लिटर होतं, नंतर किती झालं? 6 42 लिटर झालं. एकदम सोपी आहे. ठीक आहे. म्हणून तुम्हाला म्हणतो बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करा, प्रश्न असेच सुटतात मित्रांनो. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, 2 बराबर गिलासों में क्रमशः 1/3 तथा 1/4 दूध भरा है. ठीक आहे. म्हणजे 2 ग्लास आहेत, त्यामध्ये 1/3 आणि 1/4 काय दूध भरलं. ठीक आहे. इन्हें पानी से भर दिया गया.
ठीक है, म्हणजे त्या आता जे ग्लास आहेत त्यांना पानी भरून टाकलं अपन। दोनों मिश्रणों को एक टब में उलट देने पर नए मिश्रण में दूध और पानी का अनुपात क्या होगा। म्हणजे दोघांना आता आपण एका टबमध्ये एकत्र केलं तर त्या टबमध्ये पाणी आणि दूध यांचे गुणोत्तर किती हे विचारलं। ठीक आहे, बघा पाणी, मिल्क अँड वॉटर, ठीक आहे, मिल्क अँड वॉटर। आता बघा पहिल्या जे ग्लास आहेत त्यांच्यात काय 1/3 1/3 आणि 1/4 काय आहेत मित्रांनो दूध आहे। याचा अर्थ थोडासा समजून घ्या। म्हणजे जो पहिला ग्लास आहे त्याच्यात आपण पूर्ण भरू शकतो 3, त्याला आपण पूर्ण किती भरू शकतो त्याला 3। ह्या 3 पैकी आपण एक भाग जो आहे हा 3 पैकी एक भाग आपण दूध मिळवलाय। म्हणजे जो ए भाग आहे एक ग्लास, ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण मिल्क आहे ए भरलं तर यात आता पाणी किती मावन तुम्ही सांगा। यात पाणी मावन 2, बरोबर आहे, कारण की 3 त्याची क्षमता आहे ना। 3 पैकी आपण एक मिल्क भरतो एक दूध भरतो, तो उरलेला जो भाग आहे 2 भाग तो आपण पाण्याने भरून टाकू। ठीक आहे, त्याच्यानंतर जो बी ग्लास आहे, ठीक आहे, त्याच्यात 4 आपण भाग भरू शकतो, त्या 4 पैकी एक भाग दुधाचा आहे। म्हणजे आता उरलेला आपण पाणी टाकू, तर पाणी किती टाकू त्याच्यात 3, बरोबर आहे। म्हणजे 3 आणि 1 4 भाग पूर्ण दुसऱ्या ग्लासचा होऊन जाईल, 1 आणि 2 3 भाग पूर्ण पहिल्या ग्लासचा होऊन जाईल। ठीक, आता याच्यानंतर काय म्हटलं बघा, हे किती होतील 3, हे किती झाले 4। आता आपण काय करतो दोघांना अगोदर समान करतो, तर 4 आणि 3 यांचे एलसीएम किती मित्रांनो 12। म्हणजे इकडे 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल, इकडे 3 ने, तर या 4 ने अगोदर इकडे आणि नंतर इकडे गुणाकार करून टाकू। म्हणजे आता जो नवीन गुणोत्तर होईल तो किती येईल 4 1 4 आणि 4 2 8। त्याच्यानंतर बी मध्ये पण तसंच होईल, अगोदर या 3 अगोदर इकडे गुणू नंतर इकडे, म्हणजे किती होईल 3 1 3 आणि 3 3 9। ठीक आहे, आता बघा इथेही तेवढंच म्हणजे क्वांटिटी झाली, इथेही तेवढीच म्हणजे सारखी क्वांटिटी आपण दोन्हीकडे गेलो। ठीक आहे, ओके। आता बघा यांना मिक्स करतो, तर हे किती होईल दुधाची क्वांटिटी 4 + 3 म्हणजे हे 7 झालं, आणि इकडे जो पाणी आहे याची क्वांटिटी किती होईल 8 + 9 म्हणजे किती होईल 17। म्हणजे ज्यावेळेस आपण त्यांना एकत्र करत आहोत एका टबमध्ये, त्यावेळेस पाणी म्हणजे दूध आणि पाणी यांचे जे गुणोत्तर होणार आहे ते किती होणार आहे 7 ला 17 होणार आहे। किती 7 ला 17। पुढील प्रश्न आहे मित्रांनो, 3 बराबर गिलासों में स्पिरिट तथा पानी के मिश्रण है। म्हणजे 3 ग्लास आहेत त्यांच्यात स्पिरिट आणि पाणी आहे। ओके, इनमें स्पिरिट तथा पानी की मात्रा निम्न अनुपातों में है। म्हणजे खाली दिलेल्या गुणोत्तरात आहे। आता पहिला ग्लास आहे त्याच्यात 3 ला 4 आहे, दूसरा ग्लास 4 ला 7, तीसरा ग्लास 5 को 6 के अनुपात में। ठीक है, तीनों गिलासों के मिश्रणों को एक बाल्टी में उलट दिया गया। म्हणजे तिघांना आता एकत्र केलं आपण। इस बाल्टी में स्पिरिट तथा पानी का अनुपात क्या होगा। म्हणजे त्या बाल्टीमध्ये स्पिरिट आणि पाणी यांचे गुणोत्तर किती होईल, बस तोच कॉन्सेप्ट आहे, तसंच करायचं आहे। ठीक आहे, स्पिरिट आणि वॉटर, गिलास ए याच्यात किती आहे 3 ला 4, ग्लास बी याच्यात किती आहे मित्रांनो 4 ला 5, ग्लास सी याच्यात किती आहे 5 ला 6। ठीक आहे, आता क्वांटिटी इथं बघा किती होईल 7, इथे किती होईल मित्रांनो 9, इथे किती होईल 11। ठीक आहे, आता काय करू आपण तिघात समान करून टाकू। समान कसं करू एलसीएम काढून। तर बघा हे किती होईल 9 7 63, 63 गुणिला 11, 63 गुणिला जर 11 करत होतो आपण तर हा किती होईल 3 9 आणि 6 म्हणजे 993 एलसीएम निघली यांची, बरोबर आहे। आता 993 एलसीएम निघली म्हणजे इथं 7 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, तर इथून 7 9 7 63, 9 7 63 मध्ये इकडे 99 ने मल्टिप्लाय करावं लागेल। इथं मित्रांनो कितीने होईल 993 ला 9 ने जर आपण डिवाइड केलं तर 7 9 63, 7 9 63 म्हणजे इकडे 77 ने मल्टिप्लाय करावं लागेल। इकडे किती होईल मित्रांनो 693/11 म्हणजे किती होईल 6 1 6, त्याच्यानंतर 11 3 33, सॉरी 6 1 6 म्हणजे 11 सकम 66। ठीक आहे, आणि उरले 3 11 3 33। ठीक आहे, ओके। तर इकडे 63 ने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल। ठीक आहे, हा तुम्हाला सगळं समजलं। आता बघा नवीन जो गुणोत्तर होईल तो किती होईल बघा 99 गुणिला 3, 99 गुणिला 3 म्हणजे 100 गुणिला जर 3 केलं तर 300, 300 मधून जर 3 मायनस करत आहे तर किती होईल 297। इथं तसंच 99 गुणिला जर 4 करायचं आहे तर 100 गुणिला 4 म्हणजे 400, 400 मधून जर आपण 4 मायनस करत आहोत तर 396, बरोबर। तसंच आता बी मध्ये किती होईल बघा 728 म्हणजे 280 आणि 728 म्हणजे किती झाले ते 308।
ठीक आहे, हे झाले 308. इकडे जर आपण गुणोत्तर म्हणजे गुणाकार केला 77च्या 5ला तर 7×5 35 आणि 7×5 35 म्हणजे किती होईल 385. ओके, 385 हे झाले. त्यानंतर 63 गुणिला जर 5 करत आहे मी सी मध्ये तर हा किती येईल मित्रांनो 6×5 म्हणजे 300 आणि 3×5 15 म्हणजे 315. आणि इथं किती येईल मित्रांनो 6×6 36 बरोबर आहे म्हणजे 360 आणि sin 3 18 म्हणजे 378. ठीक आहे, 378. ओके, आता हे सगळं करून झालं आपल्याला. आता ह्या सगळ्यांना आपल्याला मिक्स करायचं, एकत्र करायचं म्हणजे काय करावं लागेल सगळ्यांची बेरीज करावं लागेल बरोबर आहे. तिथं बेरीज केलं तर किती येईल मित्रांनो बघा 15 आणि 5 20चा 0 हातचे आले 2, त्याच्यानंतर 10 आणि 2 12चे 2 हातचा आला 1, त्याच्यानंतर बघा 3 आणि 3 6 आणि 3 9. ठीक आहे, आता इकडे जर बेरीज केली तर किती येईल मित्रांनो बघा 6×5 11 11 आणि 8 19चे 9 हातचा आला 1. ठीक आहे, त्याच्यानंतर हे झाले 9 आणि 1 10 10 आणि 15 25चे 5 हातचे आले 2, त्याच्यानंतर 3 3 9 आणि 2 11 बरोबर आहे म्हणजे 920:1159. किती 920:1159 हा स्पिरिट आणि पाण्याचा गुणोत्तर होईल ज्यावेळेस आपण त्या तिघांनाही एका बाल्टीमध्ये टाकू त्यावेळेस. पुढील प्रश्न आहे मित्रांनो 3 कारों की चालों का अनुपात 3:4:5 आहे म्हणजे 3 गाड्या आहेत. ठीक आहे, त्यांची जे वेग आहे गती आहे ठीक आहे त्यांच्या जी गुणोत्तर आपल्याला दिलं आहे ते किती आहे 3:4:5 आहे. एक निश्चित दूरी तय करने में म्हणजे एक ठराविक अंतर ओलांडण्यासाठी इनके द्वारा लिए गए समय का अनुपात क्या होगा म्हणजे त्यांच्याकडून घेतलेला जो वेळ आहे त्यांचे गुणोत्तर किती राहील एवढंच विचारलं आहे. ठीक आहे, बघा तर तुम्हाला बघा स्पीड आपल्याला दिला आहे स्पीडचा रेशो. ठीक आहे, किती आहे 3:4:5. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो ठीक आहे आपण मी ज्यावेळेस स्पीड अँड डिस्टन्स घेईन त्यावेळेस म्हणजे आपलं काय म्हणतात त्याला दूरी आणि समय त्यावेळेस मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगेन. पण एक गोष्ट आता लक्षात ठेवा की जो स्पीड आहे जर एक बघा हे 2 पॉईंट आहेत ह्या 2 पॉईंटमधलं जर डिस्टन्स जर कॉन्स्टंट आहे म्हणजे एकच डिस्टन्स आहे बरोबर एक कॉन्स्टंट डिस्टन्स आहे 2 पॉईंटमधलं ठराविक दूरी आहे तर अशा कंडिशनमध्ये स्पीड जो आहे म्हणजे जो वेग आहे तो वेळेच्या विरुद्ध राहते. ठीक आहे, विरुद्ध राहते म्हणजे जर स्पीड वाढवली तर वेळ कमी लागेल आणि वेळ वाढवलं तर स्पीड कमी होऊन जाईल. ठीक आहे, तर स्पीडच्या विरुद्ध राहते वेळ. ठीक आहे, तर जो आपल्याला टाईम राहते टाईम जो राहते हा काय राहते स्पीडच्या विरुद्ध राहते म्हणजे काय होईल जर टाईम काढायचा आपल्याला तर याच्या विरुद्ध हा किती होऊन जाईल 1/3 हा किती होऊन जाईल 1/4 हा किती होऊन जाईल 1/5. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे ह्या अपाऊंडमध्ये जे संख्या आहेत यांच्या एलसीएम काढू म्हणजे किती होईल 3 आणि 4 आणि 5 यांचे एलसीएम किती होईल 12×5 = 60. ठीक आहे, तर ह्या 60ने सगळ्यांना गुणून टाकू आपण म्हणजे किती होईल 1/3 × 60 रेशो 1/4 × 60 रेशो 1/5 × 60 म्हणजे किती येईल इथं भाग तुटेल 20चा इथं भाग तुटेल 15चा इकडे भाग तुटेल 12चा म्हणजे जो वेळेचा गुणोत्तर आहे तो किती येईल 20/15/12 20/15/12. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण याचं उत्तर काढू शकतो. ठीक आहे, किंवा तुम्ही डायरेक्ट असंही करू शकता मित्रांनो की जर स्पीडचा जो तुम्हाला रेशो दिला आहे स्पीडचा जो गुणोत्तर दिला आहे काय करायचं 3:4:5 तर ज्या संख्या दिल्या आहेत त्यांचा एलसीएम काढायचा. एलसीएम काढला एलसीएम किती आहे मित्रांनो 60 तर 60नी काय करायचं प्रत्येकाला डिवाइड करायचं. जसं 60 आपला एलसीएम आला तर मी काय केलं या 60ला 3नी डिवाइड केलं तर किती येईल बघा 20. ह्या 60ला मी 4नी डिवाइड केलं तर किती येईल 15. ह्या 60ला मी 5नी डिवाइड करता तर किती आहे 12. तर मला इथं वेळेचा गुणोत्तर भेटून जाते. तर मला इथं काय भेटते वेळेचा गुणोत्तर मिळते. एलसीएम काढून आपण जे स्पीडचा रेशो आहे त्याला जर आपण डिवाइड करत आहोत त्याने तर आपल्याला काय मिळते डायरेक्ट वेळेचा गुणोत्तर मिळते. तर इथं जो वेळेचा गुणोत्तर येईल तो किती येईल 20/15/12. पुढील प्रश्न आहे मित्रांनो गत्ते के डिब्बे में 12 शीशे आहे म्हणजे एका गाडीत किंवा एका डब्यामध्ये 12 काच ठेवले आहेत. ठीक आहे, आरसे ठेवले आहेत किंवा काच ठेवले आहेत. इस डिब्बे को पलट देने पर टूटे हुए तथा बिना टूटे हुए शीशों का अनुपात निम्न में से कौन सा नहीं हो सकता म्हणजे त्याला आपण पलटवलं तर ते आरसे तुटणारच आहेत किंवा ग्लास तुटणारच आहेत. तर त्यांचे जे गुणोत्तर म्हणजे तुटलेले आणि न तुटलेले यांचा गुणोत्तर कोणता नाही राहू शकत तो विचारते. तर एकूण जे क्वांटिटी आहे त्या आरशांची ते किती आहे मित्रांनो 12 म्हणजे आपण त्या जे तुटलेले आहेत आणि जे नाही तुटले आहेत यांना जर जोडलं तर ते 12 झाले पाहिजेत असं ते गुणोत्तर तुटेल नेहमी. तर बघा
पहिला ऑप्शन काय, 2ला 1, 2ला 1 बरोबर आहे. तर ह्या सगळ्यांना जोडलं आपण तर हा किती होते 3, म्हणजे 3ने आपण 12ला डिवाइड करू शकतो का, हो, म्हणजे हा तर राहू शकते, हा राहू शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर 3:1 म्हणजे हा किती होईल 4, ह्या 4नी पण आपण 12ला डिवाइड करू शकतो का, हो, म्हणजे हाही राहू शकते. त्याच्यानंतर काय म्हणत आहे 3:2, आता 3 आणि 2 किती होतात 5, त्या 5नी आपण 12ला पूर्णपणे डिवाइड करू शकतो का, नाही, तर हा तो नाही राहू शकत बरोबर आहे. त्याच्यानंतर उरलं काय 7:5, 7 आणि 5 12, तर 12नी 12ला पूर्ण डिवाइड होते, म्हणजे हाही राहू शकते, म्हणजे हाही राहू शकते, हाही राहू शकते, हाही, पण हा राहू शकते का, नाही. म्हणजे कोणता गुणोत्तर नाही राहू शकत, तर 3ला 2 हा गुणोत्तर नाही राहू शकत, कशाचा, तुटल्या आणि विदाऊट तुटल्यावाला आरशांचा. पुढे प्रश्न आहे मित्रांनो, 2 पूर्ण संख्या का योग 64 आहे, म्हणजे 2 पूर्ण संख्या आहेत, त्यांची जी बेरीज आहे, योग म्हणजे बेरीज, त्यांची बेरीज किती आहे 64. ये संख्या निम्न में से किस अनुपात में नहीं हो शकते, म्हणजे जे आपल्याला ऑप्शन दिले आहेत त्यापैकी कोणत्या गुणोत्तरात ते संख्या नाही राहू शकत. ठीक आहे. तर बघा 64 आहे, तर जो रेशो आहे त्यांची जी बेरीज होईल त्याने याला भाग तुटायला पाहिजे, म्हणजे किती वेळा, आता बघा पहिला ऑप्शन आहे 5:3, तर 5 आणि 3 8, तर 8ने आपण 64ला डिवाइड करू शकतो, हो, तर हा राहू शकते एकदम बरोबर. त्यानंतर 7:1, 7:1 म्हणजे 7 आणि 1 8, तर इथेही 8ने डिवाइड करू शकतो आपण 64ला, तर हाही राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणतात 3:4, 3:4 म्हटलं म्हणजे किती आहे 7, आणि 7नी आपण 64ला डिवाइड करू शकतो का मित्रांनो, नाही करू शकत. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणतात 7:5, 7 किती होतात मित्रांनो 12, याच्याने डिवाइड करू शकतो का, आपण नाही करू शकत. ठीक आहे. तर ऑप्शनमध्ये काही गडबडी झाली असेल. ठीक आहे. तर याच्याने आपण याला तोडू नाही शकत आणि याच्याने नाही तोडू शकत, तर याचे 2 ऑप्शन निघतील, किती 7ला 4 आणि 7ला 5 आणि 3ला 4. ठीक आहे. ह्या दोघांनीही किंवा ह्या दोघांची बेरीज किती येऊ शकत नाही, 64 येऊ शकत नाही. ठीक आहे. भाग तोडलं तर आपण त्यांच्यात जर गुणोत्तर काढला आणि त्या गुणोत्तरावरून आपण त्यांची 2 संख्या काढल्या आणि त्यांची जर बेरीज केली आपण, तर ते 64 येऊ शकत नाही. ठीक आहे. का बरं नाही येऊ शकत, कारण की यांची जी बेरीज आहे, जर या बेरजेने या संख्येला पूर्ण भाग तुटलं असतं ना मित्रांनो, तर या रेशोनीही या संख्येला पूर्ण भाग तुटलं असतं. ठीक आहे. पण तसं होत नाही आहे. जसं इथं बघा 8नी यांची बेरीज केली, 8नी इथं पूर्ण भाग तुटत आहे, यांची बेरीज केली 8नी इथं भाग तुटत आहे पूर्ण बरोबर. तर इथं जर आपण यांच्या बघा 1 रेशो, बघा याची बेरीज 8 येत आहे, 8 × 8 = 64 म्हणजे 1:8 मध्ये आला, तर 8 × 5 = 40 आणि 8 × 3 = 24 बरोबर आहे. आता 40 आणि 24 म्हणजे 64 बेरीज आली बघा. त्याच्यानंतर बघा इथे 8 8 8 8 8 64 म्हणजे 1:8 मध्ये तुटला, तर 7 8 56 आणि 8 1 8 बरोबर आहे. 56 आणि 8 म्हणजे 64 झाले बरोबर आहे. तर इथेही बरोबर बेरीज येत आहे, पण इथे जर भाग तोडला आपण तर इथं भागच नाही तुटत आहे, इथेही भाग तोडला तर इथं भागच नाही तुटत आहे, म्हणजे जो आन्सर आहे तो पॉईंटमध्ये आहे बरोबर आहे. आपल्याला पूर्ण संख्या म्हटलं आहे, दो पूर्ण संख्या, तर आपल्याला पॉईंटमध्ये पाहिजे का, नाही पूर्ण संख्या पाहिजे, तर हाही ऑप्शन नाही राहू शकत आणि हाही ऑप्शन नाही राहू शकत. पुढील प्रश्न है मित्रांनो, 54, 71, 75 और 99 प्रत्येक संख्या में से कम क्या घटाया जाए कि शेष बची संख्या समानुपात हो. ठीक आहे. म्हणजे 54, 71, 75 आणि 99 प्रत्येकातून काय वजा केली पाहिजे आपण, की प्रत्येक जी संख्या आहे ते कशात येतील, गुणोत्तरात येतील. ठीक आहे. आता बघा 54, त्याच्यानंतर 71 रेशो किती आहे 75:99. आता असे प्रश्न जर सोडवायचे आहेत फास्टमध्ये तर बाय ऑप्शन इज द बेस्ट आहे. ठीक आहे. तर पहिला ऑप्शन मी उचलत आहे 1, तर इथून जर 1 मायनस करत आहे तर हा 53 येईल आणि हा किती येईल मित्रांनो 70. इथून जर मी मायनस करत आहे 1 तर हा 74 येईल आणि हा किती येईल 78. तिथं गुणोत्तर भेटत आहे का, भागच नाही तुटत आहे, तर हा तर राहू नाही शकत. ठीक आहे. ऑप्शन नंबर सेकंड, जर इथून 2 मायनस करत आहे तर हा किती होईल मित्रांनो 52 आणि हा किती होईल 69. इथून जर मायनस केलं 2 तर हा 73 आणि हा किती होईल 97. इथूनही भाग तुटत आहे का, नाही तुटत आहे बरोबर आहे, म्हणजे हे गुणोत्तरात नाही येतील, म्हणजे हा खतम झाला. ठीक आहे. आता त्याच्यानंतरचे ऑप्शन घेऊ नंबर 3, तर इथं जर 3 मायनस केलं तर 51 आणि इथं जर 3 मायनस केलं तर किती होईल 68. इथून जर मी 3 मायनस करत आहे तर हा 72 होत आहे आणि इथून जर 3 मायनस करत आहे मी तर हा किती होईल 96. तर बघा 17 × 51 17 × 68 म्हणजे 3ला 4चं प्रमाण आलं. इथेही भाग तोडलं तर किती होईल 24 × 72 आणि 24 × 96 म्हणजे इथेही 3ला 4 भेटत आहे, इथेही 3ला 4 भेटत आहे, म्हणजे राईट ऑप्शन कोणता येईल, तर प्रत्येकातून 3 आपण वजा केले तर आपल्याला त्या ज्या गोष्टी आहेत किंवा त्या ज्या संख्या आहेत त्या कशा मिळतील, प्रमाणात मिळतील.
पुढील प्रश्न आहे मित्रांनो, 3 संख्या ए बी सी का अनुपात 1 को 2 को 3 है. म्हणजे 3 संख्या आहेत, त्यांचे गुणोत्तर 1 ला 2 ला 3 आहे. तथा इनका औसत 600 है, म्हणजे त्यांची सरासरी, औसत म्हणजे काय असते, सरासरी 600 आहे. यदि ए में 10% की वृद्धि कर दे, म्हणजे ए मध्ये आपण 10% वाढ केली, तथा बी में 20% कमी कर दे, म्हणजे बी जो आहे तो 20% कमी केला आपण, तो औसत में 5% वृद्धि करने के लिए, म्हणजे जी पूर्ण सरासरी आहे त्याच्यात आपल्याला 5% वाढ करायची आहे, तो सी में कितनी वृद्धि होनी चाहिए, म्हणजे सी किती टक्के, म्हणजे किती वाढवावं लागेल आपल्याला, एवढंच विचारले बघा. आता ॲव्हरेज दे आपल्याला दिलेला आहे 600, म्हणजे एकूण किती संख्या आहेत, 3, तर एकूण बेरीज किती आहे त्यांची, 37 1800. ठीक आहे, इथपर्यंत समजलं मित्रांनो. जर आता ते जे संख्या आहेत म्हणजे कोणत्या गुणोत्तरात आहेत, 1 ला 2 ला 3, 1 ला 2 ला 3, ह्या सगळ्यांची बेरीज किती येते 6, म्हणजे 6 रेशो कितीच्या बरोबर आहे मित्रांनो, 1800च्या. तर 1 रेशो कशामध्ये तुटेल, 300 मध्ये. 1 रेशो 300 मध्ये तुटला म्हणजे पहिली संख्या येईल 300, दुसरी संख्या किती येईल 600, आणि तिसरी संख्या येईल 3 3 9 म्हणजे 900. ठीक आहे, ए बी सी, ए बी आणि सी. ठीक आहे, इथं लिहित आहे मी ए बी आणि हा झाला सी. आता तो काय म्हणत आहे, पहिली आपण 10% वाढवली, ओके, ही 10% वाढवली म्हणजे किती होईल 330, याचे 300चे 10% 30, म्हणजे 30 प्लस 300 म्हणजे 330. दुसरी 20% कमी केली, 20% म्हणजे बघा याचे 10% किती होतील 60, आणि 60चे डबल किती होतील 120. इथून 120 जर मायनस करत आहे ते इथे उरतं किती 480. ठीक आहे, आता बघा ओव्हरऑल ते किती वाढली पाहिजे, 5% वाढली पाहिजे म्हणते. ठीक आहे, 5% सरासरी वाढली पाहिजे. आता बघा 600चे 5% किती होते मित्रांनो, 600चे 5% जर आपण काढले, 5% जर तुम्ही काढले म्हणजे हे किती होतील 6 पंचे 30, बरोबर आहे. म्हणजे नवीन जे सरासरी होईल ते किती व्हायला पाहिजे 630, आणि 630 गुणिले जर मी 3 केलं, कारण की 3 संख्या आहे, ते किती होतील 1890, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, नवीन ज्या संख्या बनत आहेत त्यांची सगळ्यांची बेरीज 1890 पाहिजे, बरोबर आहे. आता बघा पहिली किती आहे 330, दुसरी किती आहे 480, बरोबर आहे. तर पहिली 330, दुसरी 480, म्हणजे तिसरी जर काढायची आहे तर आपल्याला काय करावं लागेल, 330 प्लस 480 प्लस x, बरोबर. ह्या तिघांची बेरीज किती येत आहे 1890, बरोबर आहे 1890. तर x बरोबर किती येईल मित्रांनो 1890 मायनस हे किती होतील बघा, हे झाले तुमचे 700 700, त्याच्यानंतर 800 810. ठीक आहे, 810 इथून मायनस केले आपण, तर इथं उरतात किती 1080. ठीक आहे, 1080. आता मला सांगा इथं सी अगोदरच किती आहे 900, आता आपल्या नवीन याच्यात तो पाहिजे किती 1080, तर आपण वाढवलं किती, इथून 900 मायनस करून टाका, म्हणजे किती 180 आपल्याला सी मध्ये वाढवावे लागतील, किती 180. त्याच्यामुळे जे ओव्हरऑल सरासरी आहे सगळ्यांची ते कितीने वाढेल 5%ने वाढेल. ठीक आहे, तर सी मध्ये किती ॲड करावं लागतील आपल्याला 180 ॲड करावं लागतील. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, एक संख्या का 20% दूसरी संख्या में जोड़ दिया जाए, म्हणजे एका संख्येची 20% आपण दुसऱ्या संख्यात जोडले तो इस संख्या में 20% की वृद्धि हो जाती है, म्हणजे तो जे दुसरी संख्या आहे त्याच्यात 50% वाढ होते म्हणते. ठीक आहे, तर इन संख्याओं का अनुपात क्या है, तर त्या संख्यांच्या गुणोत्तर किती आहे एवढंच विचारलं आहे. ठीक आहे, तर पहिली संख्या आपण पकडू x. ठीक आहे, आणि एक्सचे 20%, 20% म्हणजे किती होतात मित्रांनो 1/5, तर एचे 20% किती होतील 1/5. ठीक आहे, म्हणजे ओव्हरऑल ही किती होईल x/5. हे आपण दुसऱ्या संख्येत ॲड केली, म्हणजे काय केलं x/5 आपण दुसरी संख्या पकडू y त्याच्यात ॲड केली. तर दुसरी संख्यात ॲड करतो आपण ज्यावेळेस, त्यावेळेस काय होतं, ही जी दुसरी संख्या आहे हे 50%ने वाढत आहे मित्रांनो. 50%ने वाढत आहे म्हणजे काय होत आहे, 50% म्हणजे काय असतात, 50% म्हणजे असतात 1/3, म्हणजे 2 वर 1 वाढत आहे, 2 वर 1 वाढत आहे म्हणजे ते किती होत आहे 3 होत आहे, म्हणजे किती होत आहे y ही स्वतःच्या 3/2 होत आहे. इथपर्यंत समजलं. म्हणजेच x/5 हा इकडे गेला मायनस होऊन जाईल, म्हणजे 3y/2 मायनस y, म्हणजेच x/5 बरोबर किती होईल 2 1 2, म्हणजे 2y, 3y मधून 2y गेले, उरला y अपॉन किती येईल 2. ठीक आहे, आता बघा मला एक्सला वायचा रेशो काढायचा आहे, तर मी काय करतो याला याच्या छेदात नेतो आणि याला याच्या वर अंशामध्ये. ठीक आहे, म्हणजे किती होऊन जाईल x/y बरोबर 5/2. ठीक आहे, यांनी एकमेकांची जागा रिप्लेस केली. ठीक आहे, म्हणजे पहिली संख्या आणि दुसरी संख्या यांचे गुणोत्तर किती येईल 5/2 येईल. किती येईल 5/2. काय येईल पहिली संख्या आणि दुसरी संख्या यांचे गुणोत्तर किती येईल
5 ला 2। पुढील प्रश्न है मित्रांनो, 3 संख्या है 3 को 4 को 5 के अनुपात में, म्हणजे 3 संख्या 3 ला 4 ला 5च्या गुणोत्तरात आहेत। सबसे बड़ी तथा सबसे छोटी संख्याओं का योग, म्हणजे सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्यांची बेरीज तीसरी संख्या तथा 52 के योग के बराबर आहे, म्हणजे तिसरी संख्या आणि 52 यांची आपण ज्यावेळेस बेरीज करू त्या बेरीज एवढं आहे। तर सबसे छोटी संख्या काय आहे, तर सर्वात लहान संख्या कोणती आपल्याला विचारलं बघा। 3 ला 4 ला 5 या गुणोत्तरात 3 संख्या आहेत, ठीक आहे। आता तो काय म्हणत आहे, यांना 3x ला 4x ला 5x पकडू, ठीक आहे। तर सर्वात लहान आणि सर्वात मोठी या संख्यांची यावेळेस आपण बेरीज करतो, म्हणजे 3x + 5x ही बेरीज कोणाच्या बरोबर आहे, जे तिसरी संख्या आहे म्हणजे कोणती 4x + 52 यांची ज्यावेळेस आपण बेरीज करतो या बेरीजच्या बरोबर आहे। तर बघा हा 4 ह्या साईडला येईल म्हणजे मायनस होऊन जाईल, म्हणजे हे किती झालेत 8x - 4x = 52। तर इथं उरेल किती मित्रांनो 4x = 52। तर 1 रेशो कितीमध्ये तुटेल 13/52 बरोबर आहे, म्हणजे x ची किंमत किती आली 13। तर आपल्याला काय विचारलं आहे, तो सबसे छोटी संख्या क्या है, तर सर्वात लहान संख्या कोणती आहे मित्रांनो 3x। सर्वात लहान संख्या कोणती आहे 3x, म्हणजे 3 × 13 म्हणजे किती होईल 3 × 3 = 39, ठीक आहे। तर सर्वात लहान संख्या कोणती आहे 39। सर्वात मोठी विचारली असती तर 13×5 = 65, हे दुसऱ्या नंबरची विचारली असती तर किती झालं असतात 13/52, ठीक आहे। तर आपण इथून कोणती संख्या काढू शकतो बरोबर आहे। तर या आता आपल्याला ज्या प्रश्नात विचारला आहे त्यानुसार याचा उत्तर काय होईल, सर्वात लहान संख्या कोणती आहे 39 आहे, किती आहे 39। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा जो रेशिओ अँड प्रपोर्शन हा जो चॅप्टर आहे म्हणजे गुणोत्तर व प्रमाण हा इथं पूर्णपणे संपवला आहे, ठीक आहे। आपण सिंपलपासून तर ॲडव्हान्सपर्यंतचे जे प्रश्न आहेत ते सगळे घेतले आहेत, ठीक आहे। परीक्षेत विचारलेले प्रश्नसुद्धा आपण घेतले आहेत। आता याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत, तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।